मी रामचंद्र सैंदाने, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मी 1 महिन्यापूर्वी माधवबाग येथे हृदय ट्रीटमेंटसाठी आलेलो होतो. माझी 10 वर्षापूर्वी एंजिओप्लास्टी झालेली होती. त्यानंतर माझी रेग्युलर चेकअप होती. त्याच्यानंतर माझे टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉक्टरांनी मला एंजिओग्राफी करायला सांगितलं होतं. परंतु मी एंजिओग्राफी न करता मी मित्राकडून ऐकलं होतं की माधवबाग इथं ब्लॉकेजसाठी चांगल्या पद्धतीने उपचार होतो. त्याच्यासाठी मी इथं ॲडमिशन घेतली. 7 दिवस राहिलो. 7 दिवसात जवळपास मला 4-5 किलो वजन कमी झालं. पंचकर्म चांगल्या पद्धतीने करून घेतात. शरीराला एकदम स्वस्थ आणि पूर्वी जसं मला छातीत थोडं जाणवत होतं, चालताना दम लागायचा, तर इथं 5 दिवसानंतर बऱ्यापैकी ते कमी झालं. त्यानंतर मी पुन्हा ट्रीटमेंट घेऊन घरी गेलो. घरून आता 1 महिन्यानंतर परत आलो. आल्यानंतर परत आता त्यांनी टेस्ट केली. पूर्वी मी चालत होतो, मला 9व्या मिनिटाला थोडा त्रास होत होता. परंतु आज ते केलं तर शेवटच्या 15व्या मिनिटाला थोडं नॉर्मल मला जाणवलं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की हे पण ओके होईल. तर त्यांनी दिलेलं डाईट आणि त्यांनी दिलेला आहार, औषधी, आपण रेग्युलर व्यायाम, योगा हे केलं तर सर्व नॉर्मल होईल असं त्यांनी सांगितले. आणि इथल्या डॉक्टर आणि कर्मचारी स्टाफ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट देतात, चांगल्या पद्धतीने उपचारही देतात आणि त्यांची वागणूक खूप चांगल्या पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात ते आपल्याला सर्व सहकार्य करतात. तर मी असं म्हणतो की माधवबागचं मी कायमस्वरूपी धन्यवाद मागतो आणि कायमस्वरूपी त्यांची ट्रीटमेंट घेईल असं जाणवतो. आणि मला तरी वाटतं की अजून 1 महिन्यानंतर मी जवळपास 100% बरा होईल असे मला खात्री वाटते.